अकोला शहरातील रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका आरोपीनं आपल्या मुलीवर आणि पत्नीवर कुऱ्हाडीनं वार करत ठार केल्याची घटना घडली। हत्या केल्यानंतर आरोपीनं पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्यानं ही घटना उजेडात आली। रश्मी मनीष म्हात्रे वय वर्ष 30 आणि मुलगी माही वय वर्ष 9 असं मृत मायलेकींची नावं आहे। आरोपी मनीष आणि त्याची पत्नी रश्मी यांच्यात कौटुंबिक वाद असल्यानं 4 ते 5 वर्षांपासून रश्मी माहेरी नांदेड इथं मुलीसह राहत होती। त्यांच्यात अधूनमधून भेटी गाठी होत राहायच्या। 25 एप्रिल रोजी मनीषच्या चुलत बहिणीचं लग्न असल्यानं त्याची पत्नी मुलीसह 23 एप्रिल रोजी त्याच्या घरी आली होती। रात्री पती पत्नीत वाद झाले। त्यानंतर आरोपी मनीष, त्याची पत्नी आणि मुलगी आणि त्याचे वडील झोपले होते। पहाटे 3 ते 4च्या दरम्यान आरोपी मनीषनं घरातील कुऱ्हाडीनं पत्नीच्या डोक्यावर मानेवर वार केला, तर शेजारी झोपलेल्या मुलीच्या डोक्यावरही कुऱ्हाडीनं वार करून दोघाही मायलेकींना जागीच ठार केलं। त्यानंतर मनीषनं स्वतः पोलीस ठाणं गाठून आत्मसमर्पण केलं। पोलिसांनी आरोपी मनीष म्हात्रे याला अटक केली असून विविध कलमांवे गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर करत न्यायालयानं 27 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे।